गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो गाईज आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की गाईज आज आहे माझ्या बहिणीचं लग्न. स्वतः लग्नाला चाललेलो आहोत आणि ब्लॉगची स्टार्टिंग आता सध्या हायवे रोडने करतो आहे. सध्या आम्ही नारपोली पार केलेली आहे आणि बाजूला दीदी मम्मी आणि पुढं पप्पा बसलेले आहेत, बघू शकता. आता सगळ्यात आधी मिलूच्या घरी जायचं आहे, तिथून लग्नाच्या हॉलमध्ये जायचं आहे. हॉल पण जवळच आहे गाईज. तर चला, त्याच्याने आता पार केलेलं आहे. आता हे हॉल दाखवतो गाईज तुम्हाला. पुढं हॉल आहे. गायचं आहे बघा, या हॉलमध्ये लग्न होणार आहे. तिथंच असेल हे बघा. हेच मस्त आतमध्ये सजावट वगैरे, जेवण बिवण चालू आहे सध्या. तर आपण मिलूच्या घरी जाऊ आधी. गायचं आता नवरीचं घर दाखवतो तुम्हाला, म्हणजे बहिणीचं घर आहे बघा. इथं गायचं आतमध्ये हा बॅनर लावला तिकडे. 2 पावलं चालायचे. 2 पावलं चालले. हा तुला काय 2 पावलं चालायचे? 2 पावलं चालायचे. हा आला इथंच सगळी इथंच आहे. चलत जाते ना मी. नाही चल की जाणे का गाईज. इथे एवढे खड्डे आहेत की कॅमेरा एवढा हलणार आहे की आता काय सांगू तुम्हाला. सो गाईज अर्धी गँग इथं बसलेली आहे. तुम्ही का झोपले उगाच का? अर्धी गँग इथं बसलेली आहे. इथे सगळे माणसं बसलेले आहेत गाईज. आणि बाहेर एक बाहेर 2-3 जण आणि इथे सानू आहे. वाट लागली आता, पाऊस पडतोय एकदम बेकार. ते कुठं घालतो तो वाला मी घालतो मग. मस्त वाटेल बघ ना कॉम्बिनेशन. सचिन बरं आहे. तू व्हिडिओ बनवतोय? असे काय झालं? कसला तो बघ तिच्या हाताला लटकलाय. हे लटकलाय. पप्पा फिट येते, तुम्ही घाला. मी घालतो. ए पप्पा, माझं पण तर काय करा, नुसता खालती येते. किती वेळा फोन केला. पिन आहे का पप्पा यो घालताय का? हा नाही, पण पॅन्टीने लफडा केला सगळा. कॉम्बिनेशन होईना. त्याला काय होतंय? नाही तो ब्राऊन बरोबर यायला मॅच झालाय. व्हाईट पॅन्ट तुला यो व्हाईट पॅन्ट वर घाल. काय अरे होत अरे नाही. मला पण होत रे एकदम ढिल्ला ढगडम. असं बघ. फक्त पोट ना. तू चल दादरला, तुम्ही दोघं पण चाल. तुम्हाला भारी भारी काढतो. आता नाही. आणि गाईज आम्ही पिंक वाला घातलेला आहे, बघू शकता मंडळ. आणि इथं सगळे पोरं बसलेत. जायचं का? त्याला काही आता निघणारच होत 5-10 मिनिटांनी सगळे. पाऊस पण बंद झालाय गाईज. पाऊस पण बंद झाला 5-10 मिनिटासाठी. सो गाईज फायनली पोहोचलो.
या ठिकाणी वधू मुलगी प्रिया यांचं या ठिकाणी आगमन होतं. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्याचं स्वागत करायचं आहे. टाळ्या वाजलं पाहिजे. बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन होत आहे. मी आजचा नियोजित वर दुर्गाभिषेक यांना विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांचं पूजन करून अभिवादन करायला अशी विनंती आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं एकं कुसुमसन्तति पूजयामि मुनितस्स श्रीपाद सरोरे. पूजयामि बुद्धं कुसुमेन पूजेन मेतेन नमामि मोक्षं. पुष्पनिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं. घनसारपतितेन दीपेन
महिलांनी या ठिकाणी लगेच यायचं आहे. उपासिका 5 महिलांनी या ठिकाणी कुंकुम तिलकसाठी यावं अशी विनंती करतो. वर आणि वधूकडून मिळून 5 महिन्यांनी यायचं आहे. कुंकुम तिलक म्हटलं की वर आणि वधूला दोघांनाही करायचं आहे. महत्वाची विधी आहे ज्याची सर्व आतुरतेने वाट बघत आहेत, वधूवर आणि आपण सारे जण. आणि या ठिकाणी अगदी 5 मिनिटासाठी आपल्याला वेळ मागतोय. झालं हा दिवसा बाहू मित सायुधंतम गिरिमेखलं उदित घोर ससेन मारं दानादिधम्म विधिना जितवा मुनिन्दो तन्ते जसा भवतु ते जयमङ्गलानि मारातिरेकमभियु जितसपरति घोरं भुजगेन दमापयन्तो ईतुपदेशविधिना जितवा मुनिन्दो तन्ते तसा भवतु ते जयमङ्गलानि दुर्गाहदिष्टभुजगेन सुदर्टहन्तं ब्रह्मविसुद्धिजुतिनिधि बकाविरानं यानागरेण विलीना जितवा मुनिन्दो तन्ते जसा भवेकविविधानि चुपदवानि मोक्षं सुखम् अधिगमेय नरोसपय्यो जयमङ्गलानि जयमङ्गलानि जयमङ्गलानि. बस आपल्या आशीर्वादाची गरज आहे. वधूवरांना कुणी जाऊ नये आशीर्वाद दिल्याशिवाय. लाईन खूप लांब लागलेली आहे, बघू शकता तुम्ही. हे घेऊन पण आला प्लेट. बसलेलो आहे आता मी इथं. पुरी बटाट्याची भाजी, ही सिंपल कुठली तरी भाजी आहे, दाल भात आहे, इथं मिरचीचं काहीतरी आहे आणि इथं गुलाबजामुन गायच बघू शकता. तर चला गाईज आजच्यासाठी एवढाच. आजचा व्लॉग कसा आवडला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय गाईज.